सैफरील हल्ल्या प्रकरणात आता एकाला अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि पोलिसांची 20 पथकं कालपासून आरोपीच्या शोधात होते आणि या प्रकरणामध्ये एकाला अटक झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। सैफ अली खानवर हल्ल्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे। हा कोण नेमका आरोपी आहे याबाबत लवकरच स्पष्टता येईल। पोलिसांची 20 पथकं कालपासून आरोपीच्या शोधात होते, त्यामुळे हा आरोपी आहे, संशयित आहे, या संदर्भातली लवकरच स्पष्टता होईल। एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता, चाकू हल्ला झालेला होता, या प्रकरणानंतर पोलिसांची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली होती, रवाना करण्यात आली होती तपासासाठी आणि 20 पथकं पोलिसांची या संदर्भात तपास करत होती। यामध्ये आता एक मोठी घडामोड पुढे येते, ती म्हणजे या प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आलेली आहे। तर सैफ अली खानवरच्या हल्ल्याला आता 24 तासाहून अधिक वेळ होऊन गेलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांची जी पथकं आहेत तपासासाठी ती ठिकठिकाणी जातात। आज सैफ अली खानच्या घराची सुद्धा तपासणी झाली, यामध्ये जे मोलकरीण होती तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। तर सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, आजही ICUमध्ये उपचार सुरू आहेत। तर आज जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, मात्र पोलिसांच्या तपासामध्ये सध्या एका आरोपीला अटक करण्यात आली, एकाला अटक करण्यात आली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया। मनोज, पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये, काय नेमके अपडेट आहेत? कोण हा एक जण? अगदी बरोबर आहे। या सगळ्या अनुषंगाने सैफ अली खानचा जो हल्ला झालेला आहे, चाकूने हल्ला झाला होता, त्या अनुषंगाने पोलिसांची सगळ्या बाजूनी तपासणी सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने एक संशयित आरोपी जो आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जो मुख्य आरोपी आहे तो कुठे आहे, तो त्याच्या संपर्कात होता का, याची माहिती पोलीस घेत असताना मोबाईल लोकेशनच्या वरून ही माहिती समोर आल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याच अनुषंगाने हा आरोपी जो आहे, संशयित आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर याच अनुषंगाने मुंबई पोलिसांचे 20 पथकं जे आहेत ते तपास करत आहेत। जे सैफ अली खानचं घर जे आहे त्या घराच्या जवळ मुंबई पोलिसांचे विविध पथकं येऊन तपासणी करत आहेत। 20 पथकं ही सगळी तपासणी करत असताना आता स्थानिक वांद्रे पोलिसांचं ATC पथक जे आहे ते सुद्धा कामाला लागलेलं आहे, त्यांनी सुद्धा तपास करायला सुरुवात केलेली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जेव्हा आरोपीने हल्ला केला होता त्यानंतर तो बाहेर रस्त्यावर पडला आणि रस्त्यावरच्या CCTVमध्ये असं दृश्य दिसलं की त्यांनी कपडेसुद्धा त्यामध्ये बदलल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आरोपीचा निघतानाचा वेगळा आहे आणि बाहेर गेल्यानंतरचं चित्र वेगळं आहे, त्यामुळे पोलीससुद्धा कन्फ्यूज झालेले आहेत, परंतु त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची माहिती कळते आहे, ती म्हणजे वांद्रे रेल्वे स्टेशनमधलं जे CCTV फुटेज आहे त्यामध्ये सुद्धा त्याचं चित्रण झालंय। काय हा तीच व्यक्ती आहे का, त्या दृष्टीने काय नेमका पोलिसांचा तपास सांगतोय? अगदी बरोबर आहे। कालच या संदर्भात पोलिसांनी जे 20 पथकं तयार केली होती, त्यानंतर मात्र विविध प्रकारच्या माध्यमातून हे सगळं तपासणी सुरू होती। त्याचवेळी आरोपी वांद्रा स्टेशनकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे जे पथकं स्थापन झालेले त्यातलं एक पथक तिकडे गेलं होतं आणि पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तो वसईच्या दिशेने गेल्याची माहिती समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने तपाससुद्धा केला होता। आता एक जो संशयित आणलेला आहे, कदाचित त्याच्या संपर्कात तो होता की तोच आहे याची अजून पोलिसांनी माहिती जरी दिलेली नसली तरी या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे की तो वसईच्या दिशेने गेल्यानंतर एक्झॅक्ट कुठे गेलेला आहे आणि काय करतोय, ही सगळी तपासणी आता पोलीस करत असल्याचं समोर येत आहे। मनोज, निश्चित या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना सांगतोय, एकाला सध्या ताब्यात घेतलेला आहे। तसंच मुंबई पोलिसांची 20 पथकं या तपासासाठी गेलेली होती, ठिकठिकाणी हा तपास सुरू होता, वेगवेगळ्या टीम पोलिसांच्या होत्या। काय या संदर्भात आणखी पुढे या तपास पथकांकडून काही पुढे माहिती येते? अगदी बरोबर आहे, कारण हाय प्रोफाईल मॅटर असल्यामुळे पोलीस कुठेही तपासामध्ये कसूर करणार नाहीत आणि त्या अनुषंगानेच पोलिसांच्या 20 टीम आणि ATCची एक टीम जी आहे ती सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि ज्या मोबाईल लोकेशन आहे, ज्यावेळी हा हल्ला झाला या हल्ल्याच्या वेळेस कुठल्या मोबाईलचं लोकेशन आहे
तो वर कसा चढला, तो कोणाच्या संपर्कात होता आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोलीस तपासून घेत आहेत. तर रस्त्यावरचे CCTV आहेत ते सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच कामाचं व्हिज्युअल्स असेल ते सुद्धा घेतलेलं आहे CCTVच्या माध्यमातून. पण रॉ मटेरियल जे असते ते सुद्धा घेतलेलं आहे, कारण कुठेतरी आरोपीची लिंक जुळते का या दृष्टीने गेल्या 24 तासापासून पोलीस तपास करत आहे आणि पोलिसांना विश्वाससुद्धा आहे की लवकरच या संदर्भात आरोपी पकडू. परंतु आता 24 ताससुद्धा उलटून गेलेले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी प्रयत्न करतील, कारण विरोधी पक्ष नेत्यांकडनं सुद्धा यावर हल्ला केला जात आहे, कायदा सुव्यवस्थेवर बोलल्या जात आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते असतील ते बोलत आहेत, जे बॉलिवूडचे महान मोठे हस्ती आहेत ते सुद्धा बोलत आहेत. त्यामुळे कुठेतरी पोलिसांवर लवकरात लवकर याचा तपास व्हावा, आरोपी पकडण्यात यावा, यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अगदी मनोज, असे संपर्कात रहा. झी24 तासवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय. पोलिसांनी ज्या संशयिताला सध्या ताब्यात घेतलेलं आहे त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. झी24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला झालेला होता, चाकून हल्ला झाला होता, त्या संदर्भात पोलिसांची 20 पथकं तैनात होती. ठिकठिकाणी हा तपास सुरू होता, वेगवेगळ्या अँगलला तपास सुरू होता आणि या संदर्भात आता पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे. त्याची आता कसून चौकशी होईल आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, तो आरोपीच्या काही ओळखीतला होता का, हाच तो आरोपी आहे हल्ला करणारा, या संदर्भात आता पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि एकाला ताब्यात घेतले आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. पोलिसांच्या गाडीमधून उतरलेला आहे आणि पोलिसांच्या गराड्यामध्ये त्याला जिन्यावरून वर नेण्यात येते आणि त्याची सध्या आता पोलीस चौकशी सुरू झालेली आहे. महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय. सैफ अली खानवर जो चाकू हल्ला झाला होता, अत्यंत हे हाय प्रोफाईल असं प्रकरण होतं आणि त्यामुळे पोलीस एकदम अलर्ट मोडमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं याचा तपास सुरू आहे. सध्या सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि 6 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. 2 जखमा ह्या अत्यंत खोल होत्या, स्पाईनच्या जवळ झालेल्या होत्या. त्या ठिकाणून चाकूचा एक तुकडा सुद्धा मिळालेला होता आणि त्यामुळे सैफ अली खानच्या प्रकृतीसंदर्भात सगळ्यांना चिंता होती. मात्र प्रकृती धोक्याबाहेर आहे, त्याची प्रकृती स्थिर आहे, अजूनही ICUमध्ये आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अर्थातच प्रकृतीविषयी आणखी अपडेट काही वेळामध्ये येतील. मात्र दुसरीकडे पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या दृष्टीनं ही सध्या सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. सैफ अली खानवर ज्यानं हल्ला केलेला होता तोच हा आरोपी आहे का, त्याच्या ओळखीतला हा कोणी आहे, या संदर्भात आता अजून स्पष्टता येते. मात्र पोलिसांनी एकाला आता ताब्यात घेतलेला आहे. सैफ अली खानच्या घराजवळ त्याच्या फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम चालू होतं आणि त्यावेळी 2 जण त्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्या ओळखीतलं कोणी हा आरोपी होता का, चाकू हल्ला ज्यांनी केला तो त्यांच्या ओळखीतला होता का, या दृष्टीनं सुद्धा पोलिसांचा तपास सुरू होता. आणि म्हणूनच 11व्या मजल्यावर हा थेट कसा पोहोचला, कशासाठी पोहोचला, त्याचा उद्देश नेमका हल्ल्यामागचा काय होता, असे अनेक प्रश्न काल उपस्थित झालेले होते आणि पोलीस सुद्धा या दिशेनं तपास करत होते. तेव्हा आता ज्या संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे त्याकडून काय नेमका काही माहिती मिळते का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सर्व घडामोडींवर वेगवेगळ्या अँगलवर आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स सध्या आपल्याबरोबर आहेत आणि त्यामध्ये सध्या मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा आणखी माहिती तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मनोज, एकाला आता ताब्यात घेतले आणि झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय. हा चेहरा थोडासा साम्य वाटतोय, मात्र अर्थातच पोलीस याबाबत आणखी स्पष्टता देतील. हा एक संशयित आहे, त्याला सध्या ताब्यात घेण्यात आले, त्याच्याकडून आता चौकशी करून पुढची माहिती कळेल. मात्र काय आपल्याकडे आणखी काही मधल्या काळात अपडेट? अगदी बरोबर आहे. विविध माध्यमातून पोलीस चौकशी करत असल्याचं पाहायला मिळते. त्यासाठी जे पथकं तयार केलेले आहेत सगळेच कामाला लागले आहेत. मग ते गुन्हे शाखेचे पथकं असतील किंवा मुंबई पोलिसांचे किंवा वांद्रे पोलिसांचा जो हा विभाग येतो त्याचेसुद्धा, जे अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर काही पोलीस अधिकारी जे आहेत, पोलीस कर्मचारी जे आहेत ते यामध्ये तरबेज आहेत की कशा प्रकारे याचा तपास करायचा आहे, आरोपीला कसं पकडायचं आहे किंवा आरोपीच्या हालचाली कशा असतात, त्याचबरोबर त्यांचे जे गुप्त खबरे जे असतात त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आणायचं आहे, आरोपीपर्यंत पोहोचायचे. आणि त्याच अनुषंगाने एका पथकाला अशी माहिती मिळाली होती आणि त्यांनी काल रात्रीनंतर या ठिकाणी एक सापळा रचलेला आहे आणि त्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आता घेऊन हे पोलीस जे आहेत ते वांद्रा पोलीस स्टेशनला आलेले आहेत, परंतु अजून अशी पक्की माहिती मिळालेली नाही आहे की हा जो आरोपी आहे की त्याचा सोबतचा आहे, संशयित आहे,
ही सगळी माहिती आता पोलीस घेतील, परंतु थोड्या वेळातच याची माहिती समोर येईल की नेमका हा जो आरोपी आहे हा संशयित आहे की हाच आरोपी आहे. कारण आतमध्ये जाताना पोलिसांनी त्याचा चेहरासुद्धा दाखवलेला नाही आहे आणि परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा संशयित असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याशी चौकशी केल्यानंतर आणि नंतर पोलीस सांगतील की आरोपीला पकडला आहे की नाही. निश्चितच मनोज, खरं तर हे एक खूप मोठं हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे हा खरं तर एक पोलिसांच्या तपासामधला एक प्रतिष्ठेचा सुद्धा प्रश्न झाला आहे. CCTV मध्ये आरोपी दिसतोय. काल सुद्धा अनेक मोठे प्रश्न खरं तर उपस्थित झाले होते आणि या संपूर्ण झालेल्या प्रकरणावरून आणि या हल्ल्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. कुठे धार्मिकतेचा सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॉलिवूडमधले कलाकार हे सुरक्षित नाहीत अशा प्रकारचा सुद्धा एक सूर निघालेला होता आणि या दृष्टीनं पोलिसांसमोर खरं तर एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. हा आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेणं, त्याला अटक करणं आणि त्या दृष्टीनं जो तपास आहे तो पुढे नेणं, त्यामुळे निश्चितच या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद मनोज, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू.